प्रतिबिंब जनमानसांचे। नगर शहरात टीएसपी चौकात पोलिसांचा मोठा फौज फाटा। मुकुंदनगर हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची गर्दी वाढली। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथे मनपा कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे। हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आज 10 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय समोरील डीएसपी चौकात मोठ्या संख्येने जमू लागले आहेत। दरम्यान धीरज परदेशी यांचे पार्थिव अहिल्यानगर शहरात दाखल होणार असल्याने कार्यकर्त्यांची वाढती गर्दी आणि संभाव्य जमावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी डीएसपी चौक परिसरात मोठा फौज फाटा तैनात केला आहे। चौकातील प्रमुख मार्गांवर अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना असून हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत। दरम्यान डीएसपी चौकात वाढत असलेली कार्यकर्त्यांची गर्दी आणि मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे। या पार्श्वभूमीवर पुढील घडामोडींकडे अहिल्यानगरकरांचे लक्ष लागले आहे। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा